जिंकण्याचा एक मोठं अक्षरशः कारण मी म्हणेन सिंहाचा वाटा होता. अरुण पाटील यांनी त्यांना तिथे पाचारण केलं, इथे बोलवलं आणि खऱ्या अर्थानं वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. हॅलो 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 चला मॅच सुरू करा लगेच. टायमिंग आता दिला 2-3 वेळाला अरुण पाटील. तर काय चला दोन आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. माझ्या बरोबर आहे मयूर पाटील, बेलवलीहून आहे. त्यानंतर आपण आमचे दुसरे कॉमेंटेटर रोहित गायकर, त्यानंतर रुपेश ठाकूर, मानस मनोरे आपल्या बरोबर 2 षटकांमध्ये इथे पाहायला मिळाला. या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सरपंच साहेब माझ्या बरोबर आहेत, तानाजी पाटील, आणि त्यानंतर आमचे दीपक ठाकूर इथे बसलेले आहेत. आमचे बारक्या आमचे मित्र इथे बसलेले आहेत. बरीचशी मंडळी स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर पहिला गोलंदाज अजय पाटील. नाम नाही ब्रँड कहते हैं इसे, कारण 40 गाव प्रीमियर लीग मध्ये नवे तर पूर्ण तालुक्यामध्ये रायगडमध्ये नाव प्रचंड गाजतोय सध्याच्या घडीला. ओ मस्त बॉल आहे, अफलातून सुपर्ब, नाइस डिलिव्हरी. काय जबरदस्त बॉल होता, वेग नव्हता परंतु टप्पा खाल्यानंतर थोडासा कट झाला बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल निघाला. अजय पाटील आहे समोर, आहे बॅट्समन आकाश ठोंबरे कोणी संघ. सुद्धा आपण भयंकर वेगवान पद्धतीने खेळण्यामध्ये माहीर असलेला सरफराजला आपण पाहिलं. 50 धावा वैयक्तिक, पहिली 50 ज्याच्या नावावर आहे या स्पर्धेची. यावेळेला आपण पाहिलं गॅप शोधली, डाईस लावून बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र 2 धावा थांबवू शकत नाहीत. 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 2 धावा. सरफराज शेख हा असा खेळाडू आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः वावटळ आणलेला, तुफान आणलेला तो सरफराज मैदानामध्ये आहे. हर्षल ठाकूर याने जर लगातार 3 षटकार मारले, हर्षल ठोंबरे माफ करा, हर्षल ठोंबरे यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर साई प्रणीत एंटरप्राइजेस अभिषेक ठाकूर जे प्रोप्रायटर आहेत यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे होत आणि आता आउट झालेला आहे. थोडा जड चाललाय सामना खोनी संघासाठी, कारण तसं बघायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये तुफानासारखी खेळणारी चेतन स्मृती रुद्रांश 11 खोनी संघ या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटवर जाताना पाहायला मिळते. हालाकी जर पाहायला गेलं तर सरफराज शेख मैदानामध्ये अजूनही नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय राकेश माली. परंतु आघाडीचे 2 बॅट्समन म्हणजे आकाश ठोंबरे त्यानंतर हर्षद ठोंबरे हे 2 बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेलेत. त्यामुळे आता थोडासा प्रेशर असेल. अजय पाटील कमालीची गोलंदाजी, सगळं काही ठासून भरलंय या खेळाडूमध्ये. वाह, अतिशय देखणी गोलंदाजी. पहा वेग नाहीये, बिलकुल वेग नाहीये गोलंदाजीवर, परंतु जो टप्पा आहे खाल्यानंतर स्विंग होतोय, कट होतोय बॉल, स्लोअर टाईप, डोक्यामध्ये भरपूर प्लॅनिंग आहेत या गोलंदाजाच्या. आणि त्या संपूर्ण प्लॅनिंग, संपूर्ण अनुभवाचा वापर मैदानामध्ये खोनी संघाच्या विरोधात करत असताना समोर बॅटर आपण पाहू शकता राकेश माली. नॉन स्ट्राइक एंडला आहे सरफराज. सगळं काही डोळ्या देखत पाहतोय. आणखीन एक दर्जेदार बॉल फेकला गेला. क्या बात है भाई, अजय तर आता जबरदस्त गोलंदाजी केली. निर्णायक क्षणाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असताना 2 धावा देत 2 विकेट मिळवणं
यापेक्षा आणखीन काय हवं टीम बेलवलीला. सुपर. नवीन बॉलर आपण पाहाल प्रणित गायकर. तसं बघायला गेलं तर बेलवलीला ही नाईट टुर्नामेंट चालू आहे सध्याच्या घडीला, कारण काल आपण पाहिल्या तिथेही चांगल्या नाईट टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला मिळतील भरपूर प्रमाणात. आणि आपल्या गावाचं सरपंच साहेब तर रेकॉर्डच आहे. 3 नाईट क्रिकेट स्पर्धा 1-2 महिन्याच्या अंतरावरच एकाच मैदानावर होतात आणि तिन्ही ब्रँड अगदी सगळं काही दिलं जातं त्या स्पर्धेला. प्रणित गायकर नवीन बॉलर तयार आहे. यावेळेला मात्र अलॉंग द कापेट ऑन साइडला खेळला. प्रोटेक्शन आहे तिथे. थोडासा फंबल झाला. दुसरी धाव. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नजर हटी, दुर्घटना घटी. काही क्षणाचा वेळ जर द्याल ना तुम्ही बॅट्समनला तर मग ते संपूर्ण काही पूर्ण करतायत. आणि इथून मात्र सरपंच 5. आता मला अजून एक नवीन न्यूज झाली. तुमची भातान प्रीमियर लीग पण नाईट आहे का? म्हणजे आता ह्या वर्षी 4. बापरे. प्रवीण गायकर यावेळेला मात्र गोलंदाजी करणार आहे. ओ द विकेट ना. मस्त फटका आहे. पॉइंट आणि कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि सुरेख झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट इथून माघारी परत असताना. म्हणा सरपंच, पण आजची रात्र आहे ना, ज्यांना तुम्ही अचानक बोलवलात ना त्यांनी गाजवले. वाईल्ड कार्ड एंट्री वाल्यांचा दबदबा आज संपूर्णपणे स्पर्धेवर राहिलाय. खोणी सारखा वाघासारखा खेळणारा संघ आज पहा बेलवली संघाच्या समोर कुठेतरी नांगी टाकताना. कोणाला असं वाटलेलं 2 बॉलमध्ये 10 धावा निघतील, निघाल्या. आणि मी खरं सांगेन की आजचा हा जो रात्र आहे आजची ती वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी खूप लकी ठरले सध्याच्या घडीला. आत्ता तरी सध्याची परिस्थिती बेलवली संघाची चांगली आहे, परंतु कोणी संघ सुद्धा मातब्बर आहे. आपण त्याची इनिंग अजून बघणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाज आपलं वर्चस्व कायम ठेवताना पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा आहेत. आउटसाइड ऑफ सम शरीरापासून दूर फेकला गेला. संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं वाघमारे सरांकडे, परंतु तटस्थ पंचायत. इकडे पहा दीपक पाटील सर, शेकडो मॅचेस पेक्षा जास्त मॅचेस त्यांच्या नावावर आहेत. आज तसं बघायला गेलं तर दुखापतग्रस्त आहेत आमचे दीपक पाटील सर, तरी सुद्धा मॅचला इथे जरूर त्यांची उपस्थिती आहे. खूप प्रेमळ माणूस. ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. ओ मस्त फटका, स्वीट साऊंड आला टप करून आणि इथून मात्र बॉल जाणार सीमा रेषा पार चौकार. ओव्हर द विकेट ना यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. मोठा फटका, मोठा उंच 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 आणि खूप लांब 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 षटकार. त्यामध्ये सरफराज शेख सारखा बॅट्समन आउट झालाय, तरी सुद्धा क्रिकेट कोणा एकाची जागीर नसते हे दाखवून दिले खोणी संघाच्या मिडल ऑर्डरच्या बॅट्समनने. यावेळेला मात्र विकी ठोंबरे कर्दन काळ ठरतोय. विकी ठोंबरे मात्र डोकेदुखी होते गावदेवी बेलवली संघासाठी. ओ द विकेट ना
हो, या वेळेला पुन्हा एकदा कॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे कव्हरला खेळाडू सिंगल धाव दुसरीची मागणी केली आहे. 2 धावा सुद्धा कंप्लीट. बेलवली हा गाव तसं बघायला गेलं तर सरपंच साहेब आपण कित्येक वर्ष पाहत आहोत. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत असाल संजय भोईर या टायमाचा बेलवली संघ अचानक मला तर वाटतं बेलवली तेव्हापासून या गावाचा नेहमी क्रिकेटच्या माध्यमात ताकद राहिली आहे. दरवर्षी नव्यानं उदयाला येणारी खेळाडू ताकदीनं खेळताना पाहायला मिळतात. मी म्हणेन वारसा आहे त्यांना रक्तात आहे. त्यावेळेला आपण पाहिलं सुरेख गोलंदाजी. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावा आहेत त्या मात्र 17. हा षटक थोडासा आपण पाहतोय महागडे गेलाय जरूर. या षटकामध्ये आपण पाहिल्या 15 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आपण पाहिल्या. 2 विकेट बाद होताना आपल्याला पाहिलं मिळालेत. परंतु प्रवीण गायकर यांना 15 धावा इथे मात्र खर्च केल्यात. जमेची बाजू मयूर ही असेल की सरफराज शेख सारखा बॅट्समन त्याला आउट करण्यामध्ये यश मिळालं. कदाचित सरफराज मैदानामध्ये असता तर अजून धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये त्यालाही यश आलं असतं. पाहूया नवीन गोलंदाज वापरला जाईल या क्षणाला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कैलास पाटील खोणी संघ. या मैदानावर बऱ्याचशा प्रत्येक मॅचला मी या संघाला पाहत असतो. प्रत्येक वर्षी कोणत्या न कोणत्या टुर्नामेंटला खेळायला येणारच. साजन पाटील असतील खऱ्या अर्थानं पॅकर्स मालक असतील आणि चेतन स्मृती त्यांचे बंधुराज ज्यांच्या नावानं ही टीम आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. शरीरापासून दूर फेकलाय. क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आणि कव्हर मध्ये बऱ्याचशा प्रमाणात बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतात. वॅकंट एरिया आहे. 2-2 धावानं धावसंख्या पुढे सरकवताना आपल्याला खोणी संघ पाहायला मिळेल. यावेळेला 19 धावा धावपळकावर. सुरुवात जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या 2 धावा काळजाचा ठोका चुकलेला खोणी संघाचा. परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा पुन्हा एकदा उभारी घेताना पाहायला मिळाला खोणी संघ. मिडल ऑर्डरचे बॅट्समन कमालीची बॅटिंग करतायत. व्हाईट बॉल कॉल होत्याच नव्हतं झालं. सुरुवात सगळं काही ठीक चाललेलं. दृष्ट लागावी बेलवली संघाच्या खेळीला असा काहीतरी प्रकार घडला. मी म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये अजय पाटीलनं केलेली कमालीची गोलंदाजी. त्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजाचा घसरलेला पाय बेलवली संघाला बॅकफुटवर घेऊन जाताना पाहायला मिळतोय. कुठून आवाज येतोय? डिस्टर्ब अख्खा मैदान डिस्टर्ब होताना पाहायला मिळाला. काय आवाजात दम असेल. प्रेक्षक सुद्धा असे असतात. या वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येणार चेंडू खाली आणि विकेट डाऊन. ठाणे जिल्ह्यामधून आणि खास करून आपण पाहतो ना बस घेऊन आलेत आणि खरोखर किती प्रचंड आवड आहे या खेळाडूंना आणि शांत संयमी खेळ नेहमीच आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मी कित्येक वर्षे या संघाला खेळताना पाहतोय. अगदी शांत खेळणार, हरल्यानंतर शांत जाणार आणि शांत खेळ अद्याप तरी त्यांचं पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघ बेलवली संघ आपण पाहाल अचानकपणे रात्री सगळे खेळाडू खेळायला आले आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कुठेतरी वेळ लागणार होता तो त्यांच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळाली. भूषण ठोंबरे हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. ओ चांगला विषारी बॉल फेकला गेला. काय गोलंदाजी, तेच तर्राट गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर आपण इथे पाहिला आणि मात्र सिंगल धाव रोखू शकला नाही. 22च्या स्वरूपामध्ये आलेली सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून टोटल आहे 21. खोणी संघानं हे लक्षात ठेवावं लागेल. आता तुमच्या समोर गावदेवी बेलवली संघ आहे, तो जुनं विसरून जायचा. या बेलवली संघामध्ये रती महारथी बॅट्समन आपण मागच्या मॅच मध्येच पाहिलेत. अगदी 7वा 8वा येणारा खेळाडू सुद्धा षटकार ठोकण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे तुम्हाला धावा बनवणं फार गरजेचं आहे. 20 मध्ये या बॉलला खेळाय. सिंगलच धाव येणार, सिंगल धाव येणार. किमान
4 षटकांचा जर विचार केला आपण मयूर तर 50चा आकडा तरी गाठावा लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये फलंदाजी करत असलेल्या अर्थातच खोणी संघाला. चेतन स्मृती रुद्रांश 11 खोणी विरोधात गावदेवी बेलवली. यावेळेला मस्त फटका सजवलाय खरा क्षेत्ररक्षक. ओ व्हॉट अ फिल्डिंग. अगदी वाऱ्याच्या वेगानं बॉल पर्यंत पोहोचला हा खेळाडू आणि बॉलला स्टॉप करण्यामध्ये यश आलं आणि या बॉलवर आल्या 2 धावा. आपल्या संघासाठी निश्चित 2 धावा या खेळाडूंना अडवल्या आणि टीमची टोटल 2 पुढे होताना जाताना पाहायला मिळेल. हा तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. बाउंड्रीला टच झालाय का सगळ्या गोष्टीचं निरीक्षण केलं जाईल. दीपक पाटील सर आहे 24 लाईव्ह इव्हेंट. क्वालिटी आणि सगळं काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेक्निशियन पाहतायत की टच झालाय का लाईनला. नाही आहे चौकार नाही आहे त्यामुळे खेळ लगेच चालू करा. टीमची टोटल 2 न पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 24 धावा 24 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर कैलास पाटील बॉलिंग करत आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवर फुल टॉस बॉल होता. सरळ खेळलाय क्षेत्ररक्षक उभा जरूर आहे. बॉल जाणार आहे सीमारेषा पार. चौकार. चौकार आहे की षटकार आहे. कोणता गोलंदाज वापरला जाईल. राजेश पाटील ओ द विकेट न यावेळेला पहिला बॉल सुरेख बॉल फेकला गेला असं वाटलेलं कुठेतरी खराब बॉल आहे का परंतु नाही. पंच सांगतायत की हा सुरक्षित बॉल आहे. हे काम करावं लागेल गोलंदाजाला राजेश पाटीलला कारण त्याला माहिती आहे की अशा पद्धतीचे बॉल आहेत ते जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करता येत नाही बॅट्समनला आणि तोच प्रयत्न असेल राजेशचा. क्या बात है भाई राजेश ने कमाल की गेंदबाजी की है. तारीफ करनी होगी राजेश की. माहिती आहे राजेशला की शेवटच्या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कमीत कमी धावांवर खोणी संघाला थांबवणं फार गरजेचं असेल. विजयापर्यंत पोहोचायचं असेल. या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या ट्रॉफ्याज आहेत आपण पाहू शकाल. पाहतोस राजेश पाटील. अरे बापरे जबरदस्त बॉलिंग. यावेळेला मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं बॅट्समन खोणी संघाच्या बॅट्समनच्या मनामध्ये कारण गोलंदाजानं स्लॉगवर ज्याला म्हणतात ज्या षटकामध्ये मोठे फटके खेळणं साहजिक असतं बॅट्समन कडून त्या षटकामध्ये गोलंदाज राजेश पाटील यांनी मात्र 3 बॉल उभं ठेवलंय बॅट्समनला. सुरेख गोलंदाजी राजेश. ओ क्या बात है भाई क्या बात है.
या वेळेला मात्र अजून भन्नाट बॉल टाकला गेला आणि इथून मात्र नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन जाऊन काहीतरी सांगतोय की बाबा रे काय करतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये. परंतु मी म्हणेन फलंदाज चुकीचं खेळत नाहीये, गोलंदाज ताकदीची गोलंदाजी करतोय. टप्पा खाल्यानंतर सरपंच साहेब आपण पाहाल ना, ते म्हणतात ना जावे ज्याच्या जन्म तेव्हाचं कले, तिथे गेल्यानंतरच समजणार आहे काय होतंय ते. हा पहा अजून एक इथून मात्र निर्धाव चेंडू, पहिली मिडन ओव्हर राजेश पाटील याच्या नावावर लागली जाईल का हा प्रश्न मात्र आता उद्भवतोय. बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल 7व्या क्रमांकाचा बॅट्समन. 28 धावा झाल्यात. मिडन षटक जर फेकलं गेलं, पहा अरुण पाटील आयोजक आहेत परंतु क्रिकेटवर प्रचंड प्रेम. मिडन षटक जर फेकलं गेलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल अरुण पाटील यांच्याकडून. राजेश पाटील पहिलं मिडन षटकचं रेकॉर्ड त्याच्या नावी लागणं जाणार का, या प्रतीक्षेमध्ये बेलवली गावचे सगळे सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. विवेक नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. या बॉलवर आपण पाहिलं सिंगल तर आलेली आहे, दुसरीची मागणी केली आहे, रनआउटचा चान्स होऊ शकतो. 2 धावा कंप्लीट, तिसरीची मागणी होतीये. इथे काय घडतंय, 3 धावा कंप्लीट. इथं मात्र नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळाला. थोडासा या क्रिकेटमध्ये 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा येतात शेवटच्या बॉलवर आणि या 3 धावेच्या माध्यमातून टीमकडे दाखल वाखोणी संघ आणि बेलवली संघ. आपण आघाडीचे 2 बॅट्समन आपल्या मैदानामध्ये पाठवा. रोहित गायकर याचा आवाज ऐकूया. नेक्स्ट रनआउट. तिसऱ्या धावेचा रनआउट चेक करावा. तीन धावा झालेल्या आहेत. 34 साठी रनआउट चेक करायचं आहे. ओके. तानाजी पाटील जनतेच्या मनात नाव आहे सारा, जनतेच्या मनात नाव आहे सारा, जनतेच्या मनात नाव आहे सारा. गोरगरीब
3 धावा कंप्लीट आहेत. चौथ्या धावा संख्येवरती फलंदाज बाद असेल. 32 धावा संख्येची आवश्यकता असेल. लक्षात असू द्या बेलोलो टीम. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया. आमदार ट्रॉफी 2025 चे शानदार पर्व आपण पाहतोय. पहिला दिवस आहे आजचा, पहिली रात्र, आणि या पहिल्या रात्रीमध्ये दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत. चेतन स्मृती रुद्रांश लेमन खोणी संघाने बनवल्या पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा 31-32 टार्गेट. लो स्कोरिंग मॅच, पण नाईटची मॅच म्हटलं की अगदी जर टाइम आपण घड्याळामध्ये पाहिलं 1:52 पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा, सत्र सुरू होण्याचा इशारा. कारण बऱ्याच अशा टुर्नामेंटमध्ये या मॅचेस गमवताना आपण पाहिल्यात. षटकार चौकार मारण्याचा मोह फलंदाजांना आवरत नाही आणि त्यानंतर लो स्कोरिंग मॅच मध्ये मजा येते. आता तशीच मॅच होईल का यासाठी चित्रवेदित अजय पाटील. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस दिली आहे दिशा. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव केली जाते कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. नक्की जाणलंय हेरलंय, जास्त धावा नाहीयेत. अगदी शांत आणि संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अजय पाटीलच्या माध्यमातून चालू आहे. पहिल्याच बॉल वरती आल्या 2 धावा. इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्गास्थ वरती आहे गोलंदाज हर्षल ठोंबरे. पंचांवर दबाव देऊ नका, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर पंच तटस्थ आहेत. वाईट नाहीये. चेंडू अगदी पायावरती आदळलाय आणि साई प्रणय एंटरप्राइजेस अभिजित जी यांच्याकडून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी हर्षल ठोंबरे याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूवाला लेग स्टिकला हा बॉल होता. पंचांनी लाईन चेक केली. लेग स्टिकला मिस करणार हा चेंडू. फुल टॉस इथे केली आहे चुकी. यष्टीरक्षक चकले. चेंडू 1+4. चेंडू फरार झाला 5 धाब्यांसाठी. रुजलाय नेता हलई दिलवाला. असा जनतेच्या हो मनात रुजलाय नेता हलई दिलवाला. असा भातान गाववाला तो सरपंच तानाजी पाटील आला. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जातीय. थ्रो चेंडूंची मागणी केलेली आहे. स्क्रीनवरती चेक केलं जाईल. आपण इथे तिसरे पंच दीपक पाटील सर मॅन फ्रॉम पाळी यांचं इथे स्वागत करूया, कारण इथे आता कठोर भूमिकेमध्ये ते असतील. तिसऱ्या पंचांची मागणी. बॉल गेलाय सीमारेषे पलीकडे 1+4. अभिषेक ठाकूर यांच्याकडून साई प्रणय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून 2 विकेटसाठी बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल हर्षल ठोंबरे या गोलंदाजासाठी. पहिला चेंडू 2, त्यानंतर निर्धाव 1+4. 5 धाबा येत आहेत स्कोरबोर्ड वरती. अजय पाटील स्ट्रायकिंग गेट वरती दाखल आहे. स्लोवर 1 पिक केलाय. लवकर हेरलं होतं की हा चेंडू स्लोवर 1 चेंज ऑफ पेस आहे. अजय पाटीलला शांत करू शकत नाहीये गोलंदाज. चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा पार झालाय. फरार येतोय बिग हिट षटकार. धन्यवाद. कारण अजय पाटील जर पाहिलं मागील काही 1-2 महिन्यापूर्वी थोडासा बॅट फॉर्म होता. इंजुरीमध्ये झुंजत होता. स्वतःवरती संघर्ष करत होता. पण जशी इंजुरी क्लिअर झाली त्यानंतर काय अफलातून भन्नाट फॉर्म मध्ये या फलंदाजाचा खेळ आणि गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची आपण पाहिली अजय पाटीलची. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 धाबा येत आहेत. 2 धाब्याने एकूण धाबा संख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 15 धाबा.
रायगड प्रीमियर लीगचं षटक जे हाताळलं, एक धाव तिथे डिफेन्स केली, त्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटला होता, थोडा फॉर्म पासून वंचित होता. पण जशी इंजुरी क्लिअर झाली, जसा मैदानामध्ये प्रॅक्टिसला आपण जर पाहिलं तर प्रॅक्टिस जशी सातत्याने चालू झाली ना, त्यानंतर मॅन इन फॉर्म अजय पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यावरचा फटका गोलीच्या वेगाने चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला फरार झालाय. द ब्रँड ऑफ बेलवली अजय पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. स्लोवर वन अजय पाटीलला माहिती आहे मोठा मॅचचा एक मोठा खेळाडू आहे, कारण जिथे धावसंख्या धावपटलावरती अर्जित झाली आहे तिथे कोणत्याही प्रकारची घाई न करता सिंगलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, आपल्या स्वतःला स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी घेऊन येतील आणि त्या अनुषंगाने केलेले ही प्लेसमेंट आपण पाहिली. एकच धाव येते, एक धावेनं एकूण धावसंख्या 20. आता धावसंख्या राहिल्यात फक्त आणि फक्त 12 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 12 धावा या मुकांपर्यंत या मंजरपर्यंत पोहोचली आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त रोहित पाटील बेलवली क्रिकेट टेनिसचा. जर आपण पाहिलं मोठ्या यांनी जो मारलेला शेवटच्या बॉलवरती चौकार आणि या त्याच चौकाराच्या जोरावरती या मॅच मध्ये देखील कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. आणि पुनरागमन जेव्हा होतं ना, जेव्हा पलटवार केला जातो तेव्हा त्याला रोखणं अशक्य असतं आणि ते दाखवलंय आई गावदेवी बेलवली टीमच्या गोलंदाजांनी देखील आणि फलंदाजांनी देखील. धावसंख्या धावपटलावरती आहे 20 धावा. आता येणारे बॉल आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. बॉल चला नेरे टीमचा कॅप्टन, आता आपण वॉर्मअप करायचंय, रेडी राहायचंय, कारण इथं मॅच फिनिश होत चालली आहे गावदेवी बेळवली संघाच्या बाजूने. तर आपल्याला इन्व्हाइट करूया व्यासपीठावरती आपण यायचंय. चौकाराला अजूनही 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. फुल टॉस पिक केलाय अजयच्या बॅट मधून, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. बॉल झालाय परार, आलाय षटकार. गाववाला तो तानाजी पाटील दादाला, असा हाताने गाववाला तो सरपंच तानाजी पाटील आला, असा हाताने गाववाला तो तानाजी पाटील दादाला. अगदी चेंडूच पाहायला मिळाला नाही, जसा कनेक्ट झाला कुठे गेला. इथे कॉम्बॉक्स पण शोधत होता चेंडू नक्की कुठे गेला. पंचाने जेव्हा दाखवलं की षटकार आहे त्यावेळी समजलं की हा चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय. एवढा बॅट स्विंग आहे, एवढा बॅटचा स्पीड आहे या फलंदाजाचा. अगदी आणि षटकाराने एकूण धावसंख्या पोहोचले 26 वरती 100. ही मॅच अगदी 26 धावा स्वतःच्याच आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. 2 धावसंख्येची आवश्यकता आहे, माफ करा, कारण 8 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार आलाय. MSD स्टाईल मॅच फिनिश होईल का? आणि इथे 1 धाव तर कंप्लीट आहे, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि आई गावदेवी बेळवली संघ पोहोचलाय तिसऱ्या फेरीमध्ये. काय दर्जेदार खेळ त्यांचा देखील राहिलाय आणि या मॅचचा हिरो नक्कीच आमच्या समवेत सांगतील आमचे साथी स्कोरर मित्र. थँक्यू डीजे, नो डाऊट अबाउट दॅट. या मॅचचा हिरो ठरलाय अजय पाटील. धर्म आहे हो फार, कार्यदादांचे लई दमदार, कार्यदादांचे लई दमदार, कार्यदादांचे लई दमदार. प्रगतीचा ध्यास मनी हा फार, कामदादांचे लई जोरदार, कामदादांचे लई जोरदार, कामदादांचे लई जोरदार. चला अजय पाटील मॅन ऑफ द मॅच आणि टॉस करण्यासाठी यावं. अजय पाटील आपण विनंती करूया मॅच आणि मॅचचा टॉस करण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचं आहे.
पहा ही मॅच 3 षटकांची असेल, लक्षात घ्या. फर्स्ट सेमीफायनल इथून आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. टॉस केलं जाईल. या नेरी टीमचे कॅप्टन मॅन ऑफ द मॅच अजय पाटील आपण देऊयात.